आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जळाली तर जळाली, आम्हाला काय त्याचे, असाच काहीसा सूर जिल्हा परिषदेच्या माफ करा बरं का, मला बांधकाम विभागातून निघत आहे असं म्हणायचं होतं। मिनी मंत्रालय म्हणून प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते। अधिकाऱ्यांच्या दालनावर, त्यांच्या निवासस्थानावर बळजबरीने खर्च करणाऱ्या बांधकाम विभागाला जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या सुरक्षेचे मात्र काहीच देणे घेणे नाही। इमारत जळाली तरी पुन्हा बांधता येईल हो, परंतु जीवितहानी झाली आणि दस्तावेज जळाले तर? हाच प्रश्न आज मी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या श्रीमती सविता सॉलगर यांना विचारला असता त्यांनी आता टेंडर काढू असे म्हणून वेळ काढून नेली, परंतु प्रत्यक्षात मात्र 2019 नंतर म्हणजेच तब्बल 5 वर्षांपासून या इमारतीमधील अग्निशमन यंत्रणाच कार्यरत नाही। इथे लावलेल्या अग्निशमन बंबावर 2019ला कार्यरत केल्याची तारीख आहे। या बंबांची कार्यक्षमता फक्त 1 वर्षाची असते, त्यानंतर पुन्हा ती कार्यान्वित करून घ्यावी लागते। जिल्हा परिषदेच्या प्रत्येक मजल्यावर असे बंब लावलेले आहेत। मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर आणि स्वतः बांधकाम अभियंत्यांच्या दालनाबाहेर देखील हे बंब आहेत, परंतु ते बदलण्याची तसदी मात्र या अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही। स्वतःच्या जीवासोबतच सर्व कर्मचाऱ्यांचाही जीव धोक्यात घालण्याचं इथे केलं जात आहे। या अग्निशमन बंबाची मुदत संपून 5 वर्ष झाली, परंतु बांधकाम विभागाला त्याच्याशी काहीच देणे घेणे नाही। आता हेच पहा ना, जिथे मुख्य वीज पुरवठा आहे तेथील हा बंब देखील जाळ्यांमध्ये धूळखात पडलेला आहे आणि त्याचीही मुदत संपून 4 वर्ष झाली आहेत। त्यामुळे बांधकाम विभागाला जरी कर्मचाऱ्यांच्या जीवाशी देणे घेणे नसले तरी कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची काळजी आपणच घ्यावी। कर्मचारी ही काळजी घेतीलही, परंतु दस्तावेजाचे जर नुकसान झाले, दस्तावेज जर जळाले तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित व्हायला लागला आहे। मी दिलीप पोहनरकर, EDTV न्यूज, जालना।